students. Today we are starting lecture number 13 on rotational dynamics. In previous lecture we have started rotational motion, the second part of that chapter, and in that lecture we have studied what is meant by moment of inertia, and we have derived the formula for moment of inertia. Now we have to find the formula for moment of inertia of ring. After that, moment of inertia of disc, and at last we have to see a radius of gyration. So let's say one by one. तर आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग बघणार. कालच्या लेक्चर मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बघितला होता, आणि जर तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये आपण तीन फॉर्म्युले बघितले होते. त्यामधला पहिला फॉर्म्युला होता का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल, म्हणजे एक पार्टिकल असेल तर त्यासाठी फॉर्म्युला mr². त्यासाठी फॉर्म्युला mr². नंतर जर हे डिस्क्रीट पार्टिकल्स असतील, डिस्क्रीट म्हणजे वेगवेगळ्या जागेवर, म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स असेल, पार्टिकल मध्ये डिफरन्स असेल, तर त्या केस मध्ये आपण फॉर्म्युला बघितला होता I from 1 to n mi/ri², आणि ऍट लास्ट आपण एक फॉर्म्युला बघितला होता आणि त्यामध्ये कंटिन्युअस बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला, आणि ते होतं I इंटिग्रेशन ऑफ dm इंटिग्रेशन ऑफ r² dm mass or distance between the distance of particle from the axis. तर हे तीन फॉर्म्युले आपण बघितले होते. आज आपल्याला बघायचं का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे का रिंग म्हणजे काय, म्हणजे युनिफॉर्म रिंग जे आहे ते काय असते. तर या ठिकाणी आपण त्याची डेफिनेशन लिहिली आहे. An object is called uniform ring. एक ऑब्जेक्ट आहे त्याला युनिफॉर्म रिंग कधी म्हणणार? इफ इट्स मास इज सिच्युएटेड युनिफॉर्मली ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. जर सर्कलच्या, हे एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्ट वर, हे त्याच्या सर्कम्फरन्स वर जर त्याचे पार्टिकल्स असतील तर त्याला आपण काय म्हणणार, आणि ते सगळे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतील तर त्या केस मध्ये आपण त्याला म्हणणार युनिफॉर्म रिंग. परत ऐका, युनिफॉर्म रिंग कधी म्हणणार? इफ इट्स मास इज सिच्युएटेड युनिफॉर्मली ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, म्हणजे हे सगळे मास जे पार्टिकल्स आहेत हे कुठे आहेत, त्याच्या सर्कम्फरन्स वर आहेत, आणि त्या केस मध्ये याला आपण युनिफॉर्मली रिंग म्हणणार. आणि ते कसे डिस्ट्रीब्युटेड आहे किंवा कसे सिच्युएटेड आहे युनिफॉर्मली. तर याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काढायचा. तर फॉर्म्युला काय येईल, तर यामध्ये आपण बघू. आपण एक ऑब्जेक्ट घेतलं, त्याचे सगळे पार्टिकल त्याच्या सर्कम्फरन्स वर आहेत, आणि त्याची जी ऍक्सिस आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन ही अशी आहे. आता या केस मध्ये जे पार्टिकल आहेत, सगळे पार्टिकल कुठे आहेत, सगळे पार्टिकल सिच्युएटेड आहेत त्याच्या सर्कम्फरन्स वर. समजा मी इथलं पार्टिकल कन्सिडर केला, तर याच्या सेंटर पासून त्याचं डिस्टन्स असणार, तर जे डिस्टन्स असणार त्याला मी r घेतलं. सिमिलरली या ठिकाणी इकडे जे पार्टिकल असणार ते पार्टिकल पण त्याच्या सेंटर पासून त्याचं डिस्टन्स किती असणार, rच असणार. हे लक्षात घ्या, ही जी आपण रिंग घेतली आहे ती हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये घेतलेली आहे. ते हॉरिझॉन्टल प्लेन आपण इथं काढू शकत नाही, त्यामुळे ते असं दिसते. ऍक्च्युअल मध्ये इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते सेम डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत. हे लक्षात घ्या, म्हणजे हे त्याचं सेंटर आहे आणि सेंटर पासून प्रत्येक पार्टिकल हे सेम डिस्टन्स वर आहे, आणि त्याला त्या डिस्टन्सला आपण r ने डिनोट केलेलं आहे. हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि ही ऍक्सिस कशी आहे, व्हर्टिकल. म्हणजे प्लेन जे आहे ते असं हॉरिझॉन्टल आणि ऍक्सिस अशी व्हर्टिकल आहे.
तर त्या केसमध्ये बघा, आणि जर मी इकडलं पार्टिकल कन्सिडर केलं तर त्या केसमध्ये या पार्टिकलचं जे डिस्टन्स असणार ते पण r असणार. आता बघा, या पार्टिकलचं मास मी m1 मानलं, या पार्टिकलचं मास मी m2 मानतो, या पार्टिकलचं मास मी mn मानतो. आता या केसमध्ये आपण याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. काय फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा? तर मोमेंट ऑफ इनर्शिया, आता हे पार्टिकल आहेत तर त्यामुळे मग आपण कसं लिहू शकतो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला? तर आपल्याला माहित आहे समेशन I from 1 to n mi ri स्क्वेअर. कशाचा फॉर्म्युला आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर याला आपण असं लिहू शकतो. कसं लिहू शकतो? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर. आता या ठिकाणी तुम्हाला जर माहित असेल का r1 r2 rn हे सगळे सेम आहेत आणि सगळ्यांची व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल R. तर या ठिकाणी हा होईल m1 r स्क्वेअर प्लस m2 r स्क्वेअर, कारण सगळे r1 r2 r3 काय आहेत? सेम आहे. तर या ठिकाणी आपण वाटलं तर लिहू शकतो. कसं लिहू शकतो? r1 इज इक्वल टू r2 इज इक्वल टू डॉट 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 इज इक्वल टू rn अँड विच इज इक्वल टू कॅपिटल R. काय होईल मग? r जर आपण कॉमन काढलं, यासाठी r जर आपण कॉमन काढलं तर आपला फॉर्म्युला काय होईल? I इज इक्वल टू m1 प्लस m2 प्लस डॉट 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 प्लस mn. m1 या ठिकाणी बघा, m1 m2 mn, आणि ह्या सगळ्यांमध्ये r कसं आहे? कॉमन आहे, आणि हे इथे लिहितो r स्क्वेअर. आणि जर मी आपण असं मानलं का हे सगळ्यांचं जे मास आहे ते मास काय आहे? टोटल मास कॅपिटल M आहे. तर या m1 प्लस m2 प्लस mn साठी आपण कॅपिटल M लिहू शकतो आणि या ठिकाणी r लिहू शकतो r स्क्वेअर. तर आपल्याला एक फॉर्म्युला भेटला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल टू mr स्क्वेअर. तर आता आपण रिंगचं बघितलं. रिंग काय होते? का हे असं ऑब्जेक्ट होतं का ज्याचं होल मास म्हणजे ज्याचे पार्टिकल्स हे त्याच्या सर्कमफरन्सवर असणार आणि सगळं मास त्याचं पुढे असणार, सर्कमफरन्सवर असणार. आणि त्या केसमध्ये आपण बघितलं तर त्याची रेडियस म्हणजे सगळे पार्टिकल पुढे सिच्युएटेड आहेत ऍट डिस्टन्स कॅपिटल R, आणि ते 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. का? कारण त्यामध्ये जे थिकनेस आहे ती थिकनेस आपण निग्लिजिबल मानतोय, म्हणजे त्याला काय करतो? निग्लेक्ट करू शकतो, एकदम लहान आहे. आता आपल्याला पुढे बघायचं आहे का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, आणि त्यासाठी पहिले ते आपण बघू का नेमकं युनिफॉर्म डिस्क म्हणजे काय. तर आता तेच सेम डेफिनेशन आहे. अ डिस्क इज सेड टू बी युनिफॉर्म इफ, आता हे फार महत्वाचं आहे, इट्स सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी काय असतं? मास पर युनिट एरिया. सरफेस डेन्सिटी काय आहे? मास पर युनिट एरिया अँड कंपोजिशन इज युनिफॉर्म थ्रू आउट. आता हे थोडं समजून घेऊ का मास पर युनिट एरिया म्हणजे जर आपण हे डिस्क कन्सिडर केलं तर या ठिकाणी जे इथपर्यंत जे मास या एरियासाठी जितकं मास असणार, सेम एरियासाठी इकडल्या सेम एरियासाठी तितकंच मास असणार, त्यावेळेस आपण काय म्हणणार? त्याला सरफेस डेन्सिटी इक्वल आहे. एरिया जर सेम असेल तर मास पण त्याचं सेम असणार, असं ज्या वेळेस असणार त्याला म्हणणार आपण सरफेस डेन्सिटी. तर या केसमध्ये सरफेस डेन्सिटी काय आहे? मास पर युनिट एरिया अँड इट्स कंपोजिशन म्हणजे ज्याचं हे इकडलं पार्ट बनलेलं आहे, ज्यापासून हे पार्ट बनलेलं आहे त्यापासूनच पूर्ण बॉडी बनलेली आहे, हे जे असणार त्याला म्हणणार आपण युनिफॉर्म डिस्क. तर परत एकदा बघू, युनिफॉर्म डिस्क काय आहे? अ डिस्क इज सेड टू बी युनिफॉर्म कधी? इफ इट्स सरफेस डेन्सिटी अँड कंपोजिशन इज युनिफॉर्म थ्रू आउट. तर सरफेस डेन्सिटी आपल्याला समजलंय, मास पर युनिट एरिया अँड त्याचं कंपोजिशन म्हणजे ज्याचं ते मटेरियल, ज्या मटेरियलचं ते पूर्ण डिस्क बनलेली आहे ते सेम मटेरियल आहे, असं ज्या ठिकाणी असणार त्याला आपण युनिफॉर्म डिस्क म्हणणार. तर या केसमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे का हे जे डिस्क आहे कोणापासून बनलेली आहे? तर या ठिकाणी डिस्क हे बनलेली आहे कंटिन्युअस रिंग पासून. म्हणजे काय असणार? हे जर सेंटर आहे तर पहिली रिंग इथं असणार, नंतर त्याला दुसरी रिंग,
तिसरी रिंग, हे कंटिन्युअस असे रिंग्स पासून ही डिस्क बनलेली आहे हे आपल्याला माहित पाहिजे. डिस्क इज मेड फ्रॉम रिंग्स अँड रिंग्स आर कंटिन्युअस, एकानंतर एक, त्यांच्यामध्ये गॅप नाही. तर त्यामुळे आपण इथे लिहिलं डिस्क कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स, म्हणजे सगळ्यांचं सेंटर काय आहे, एकच आहे. कॉन्सेंट्रिक रिंग्स ऑफ रेडियाई इन्क्रीजिंग फ्रॉम 0 टू r. आता इन्क्रीजिंग फ्रॉम 0 म्हणजे या ठिकाणी तर त्याची रेडियस जी इथून स्टार्ट होती ते रेडियस 0 आहे. ऍक्च्युअल तसं तर नसतं, पण तरी आपण काय कन्सिडर केलं की त्याची रेडियस 0 आहे आणि लास्ट वाल्याची जी रेडियस आहे ती कॅपिटल R आहे. असं करून ते काय होते का ते इन्क्रीज होत जाते त्याची रेडियस. आता आपण त्यासाठी एक फिगर घेतली, या ठिकाणी डिस्क काढले आणि यामध्ये नंबर ऑफ रिंग्स आहे, पण आपण त्यामधली एक रिंग कन्सिडर केली. सगळं करण्यात शक्य नाहीये, त्यामुळे आपण अशी एक रिंग कन्सिडर केली आणि त्या रिंगचं आपण या ठिकाणी जे मास आहे त्याला इलेमेंटर रिंग म्हणतात का, त्याचं मास आहे ते मास आहे डीएम, स्मॉल डीएम. काय आहे, एकदम छोटं मास आहे, त्याला आपण त्याचं मास लिहिलं डीएम. त्याची जी थिकनेस आहे ती थिकनेस त्याला आपण म्हणणार डीआर. ती थिकनेस जी आहे या रिंगची आणि त्या रिंगची रेडियस सेंटर पासून जी डिस्टन्स आहे ते आहे स्मॉल आर आणि जी डिस्क आहे त्याची रेडियस आहे कॅपिटल आर. डिस्क आहे त्याचं मास आहे कॅपिटल एम, हे लक्षात घ्या. कॅपिटल एम मास ऑफ डिस्क, कॅपिटल एम मास ऑफ डिस्क, कॅपिटल आर रेडियस ऑफ डिस्क, रेडियस आहे. नंतर स्मॉल आर रेडियस ऑफ एलिमेंटल रिंग, स्मॉल डी आर थिकनेस ऑफ एलिमेंटल रिंग आणि स्मॉल डीएम काय आहे, मास ऑफ एलिमेंटल रिंग. तर आपल्याला याचं डेरिव्हेशन काढायचं आहे का नेमकं याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. काय माहित आहे, सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे फॉर डिस्क. डिस्क साठी, पूर्ण डिस्क साठी आपण बघतोय सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. सरफेस डेन्सिटीला डिनोट करणार सिग्मानी. सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया. काय फॉर्म्युला, मास अपॉन एरिया. तर आपण डिस्क, पूर्ण डिस्क साठी बघतोय तर डिस्कचं मास काय आहे कॅपिटल एम आणि एरिया काय, हे सर्क्युलर असल्यामुळं याचं एरिया येईल पाय आर स्क्वेअर. आर कोणतं येणार, कॅपिटल आर, कारण यापासून इथपासून इथपर्यंत हे डिस्टन्स आहे कॅपिटल आर आहे. तर हे डिस्कचं सरफेस डेन्सिटी झाली, त्याला नंबर 1 देऊ. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला सरफेस डेन्सिटी काढायची कोणाची, जे इलेमेंटल रिंग आहे त्याची सरफेस डेन्सिटी काढायची. तर ती कशी काढणार, तर त्यासाठी आपल्याला त्याचं मास डीएम माहित आहे पण त्याचं एरिया काढावं लागेल. तर या रिंगचं एरिया कसं काढणार, तर आपल्याला एरिया काढण्यासाठी बघा काय आहे, आता इथं आपण लिहू फॉर रिंग. काही याला जर आपण इथून कट केलं, या रिंगला एका साइडनी कट केलं, कट करून त्याला असं केलं तर हे असं म्हणजे काय होईल का, ती रिंग जी आहे ती रिंग आपल्याला अशा प्रकारे दिसेल. अशी घ्या, उभी घ्या, पण काय होईल की रेक्टँग्युलर शेप मध्ये दिसणार, कारण इथून कट केल्यानंतर त्याला काहीतरी थिकनेस आहे आणि त्याची लेंथ, तर लेंथ किती होईल तर आपल्याला माहिती सर्क्युलर असल्यामुळे याची लेंथ होईल 2 पाय आर, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तर हे 2 पाय आर ही त्याची लेंथ झाली. थिकनेस किती तर आपल्याला माहिती आहे डी आर ही थिकनेस आहे. तर मग काय लिहिणार, एरिया इज इक्वल टू काय येईल, एरिया ऑफ रिंग इज इक्वल टू, हे रेक्टँग्युलर आहे आणि रेक्टँगलचं काय असतं एल इंटू बी. तर एल किती आहे, वाटले तर आपण इथं असं लिहू शकतो एल इंटू बी. तर इथं काय येईल 2 पाय आर इंटू डी आर, म्हणजे 2 पाय आर डी आर. हे आपल्याला भेटलं एरिया ऑफ रिंग. समजून घ्या, हे पेपर मध्ये लिहिण्याची काही गरज नाही का याचा एरिया कुठून आला ते आपल्याला समजावं, यासाठी आपण असं लिहिलं. काय लिहिलं का, एरिया ऑफ रिंग 2 पाय आर डी आर. डायरेक्ट बुक मध्ये 2 पाय आर दिलेला आहे, पण कुठून आलं तर आपण काय केलं का या रिंगला एका साईडने कट केलं, कट करून त्याला असं
त्याला रेक्टँग्युलर शेप मध्ये केलं तर पूर्ण त्याची लेंथ असणार 2πr आणि त्याची थिकनेस असणार dr. त्यामुळे रेक्टँगलच्या फॉर्म्युल्यावरून आपण L इंटू बी नुसार 2πr dr लिहिलंय. तर तुम्ही डायरेक्ट यानंतर फॉर रिंग एरिया ऑफ रिंग इज इक्वल टू 2πr dr लिहिलं तरी चालेल. आता यानंतर आपल्याला काय करायची, याची डेन्सिटी काढायची. तर याची डेन्सिटी काय येईल, सिग्मा इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ वन रिंग सिग्मा इज इक्वल टू काय मास अपॉन एरिया. कशासाठी चाललंय हे, रिंग साठी चाललंय. आता आपण काय मास किती आहे रिंगचं, dm. एका जे इलेमेंटल रिंग आहे त्याचं मास आहे dm आणि एरिया किती, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 2πr dr हे त्याचं एरिया झालं. यावरून आपण सिग्माची व्हॅल्यू, तर आता dm ची व्हॅल्यू काढू शकतो का, तर यावरून आपल्याला dm ची व्हॅल्यू भेटणार. dm ला इथंच ठेवलं आणि 2πr याला इकडे नेलं 2πr dr ला, तर आपल्याला काय व्हॅल्यू भेटल, 2π सिग्मा लिहितो यांच्यामध्ये r dr हे आपल्याला व्हॅल्यू भेटली. कशाची, ही व्हॅल्यू आहे dm मास ऑफ इलेमेंटल रिंग. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे कशाचं, ह्या रिंगचं ते काढायचं. तर रिंग आहे आणि आता आपल्याला साधी गोष्ट माहित आहे का, हे रिंग आहे. तर रिंगचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं, कारण सगळे पार्टिकल एकाच पर्टिक्युलर पोझिशनवर आहे म्हणजे सगळ्यांचं डिस्टन्स सेम आहे. तर आपण त्याला डिराईव्ह केलं होतं, काय फॉर्म्युला होता, mr, त्याचं डायरेक्ट फॉर्म्युला भेटला होता mr². आता सिमिलरली आपण इथं लिहू शकतो, तर काय लिहिलं का mi मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इलेमेंटल रिंग काय लिहिलं, I इज इक्वल टू काय mr². तर इथं लिहितो मी dm आणि r². समजून घ्या, dm का लिहिलं, कारण त्याचा मास dm आहे आणि हे r² आहे. हे मोमेंट ऑफ इनर्शिया थोडं मोठं लिहितो, I इज इक्वल टू dm इंटू r². आता हे कशासाठी झाले, हे झाले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. कोणते रिंग, इलेमेंटल रिंग. पण असे बरेच रिंगचं काय बनलेलं आहे, हे डिस्क बनलेलं आहे. तर आता डिस्कचा आपल्याला, आणि ह्या रिंग्स कशा आहेत, कंटिन्युअस आहे, एकानंतर एक आहे म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्स नाहीये. आणि ते जे रिंग्स आहेत त्याची रेडियस 0 पासून इथं आपण लिहिलेलं आहे द रेडियस इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू r इथपर्यंत त्याची रेडियस वाढत चाललेली आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काढणार. आणि कसं काढणार, देअरफॉर mi मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कंटिन्युअस आहे त्यामुळे इंटिग्रेशन घ्यावं लागेल. डिस्क्रीट असतं तर आपण समेशन घेतलं असतं. आपण 3 फॉर्म्युले बघितले त्यामधलं, तर आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. तर मग आपण काय लिहिणार, मोमेंट ऑफ इनर्शिया I आणि फॉर डिस्क म्हणून d लिहितो इथं, आणि या ठिकाणी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ IR. तर आता याच्यामध्ये याचं जर इंटिग्रेशन घेतलं आपण, तर या ठिकाणी पण r ची व्हॅल्यू जी आहे आपल्याला, r ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असणार, 0 पासून कॅपिटल R पर्यंत. आता IR ची व्हॅल्यू काय आहे, तर dm आणि या ठिकाणी r². आता dm ची व्हॅल्यू काय आहे, या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू काढलेली आहे. तर काय येईल, 2π सिग्मा r, 2π सिग्मा r हे dm ची व्हॅल्यू काढली, आणि इथं याच्या बरोबर dr आणि हे r². तर आपल्याला याची व्हॅल्यू भेटली, काय भेटली, आता इंटिग्रेशन 0 पासून r पर्यंत आहे, 0 पासून r पर्यंत. आता जे कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. तर काय आहे कॉन्स्टंट यामध्ये, 2π सिग्मा हे कॉन्स्टंट आहे, 2π सिग्मा, आणि इंटिग्रेशन मध्ये 0 टू r, आणि हे r आहे आणि हे r² आहे म्हणजे r³ आणि इथं लिहिणार आहे dr. या ठिकाणी बघा, आता इंटिग्रेशनचे काही रूल्स असतात. तर एक फॉर्म्युला असा आहे, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. म्हणजे काय, इथं जे असणार 2 असलं तर काय करायचं, 2 प्लस 1 म्हणजे 3 अपॉन 3. 5 असेल तर 5 प्लस 1 म्हणजे 6 अपॉन 6 असं फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी 3 आहे तर काय होईल, 2π सिग्मा, आणि इथं 3 आहे तर काय होईल, 4, 3 प्लस 1, आणि जे वरती नंबर असणार तोच खाली, तर अपॉन 4
आणि याचं लिमिट 0 टू r. हे इंटिग्रेशनच्या वेळेस डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल कसं सॉल्व्ह करतो काय करतोय, पण आता सध्याला लक्षात ठेवा फक्त. आता यामध्ये जर आपण आता काय करायचं, पहिले r ची व्हॅल्यू ह्या r च्या जागेवर टाकायची, नंतर 0 व्हॅल्यू r च्या जागेवर टाकायची. तर काय होईल आपल्याला काय भेटेल 2 पाय सिग्मा, आणि जर r ची व्हॅल्यू या r च्या जागेवर टाकली तर r⁴/4. काय केलं, स्मॉल r इज रिप्लेस बाय कॅपिटल R. मायनस द्यायचं मध्ये, हे रूल आहे त्याचं फॉर्म्युला, त्याला कसं सॉल्व्ह करायचं त्याचं रूल. आणि आता 0 त्याची व्हॅल्यू टाकायची, तर 0⁴/4. आता तुम्ही जर बघितलं तर काय भेटल 2 पाय सिग्मा. आता 0⁴ म्हणजे 0 आणि 0/4 म्हणजे 0, म्हणजे ही पूर्ण टर्म निघून गेली. म्हणजे काय राहिलं r⁴ आणि /4. कशाची व्हॅल्यू आली, या ठिकाणी ही व्हॅल्यू आली I डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. पण या ठिकाणी हे संपलं नाही, काय अजून बाकी आहे, हे सिग्मा जे आहे ना त्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची ह्या इक्वेशन मध्ये. तर आता तिथं जागा नाही येत, आपण या ठिकाणी घेऊ. तर मग काय लिहिणार, तर देअरफॉर ID इज इक्वल टू डिस्क साठी आता 2 पाय सिग्मा. तर 2 पाय आहे, 2 पायला ऍज इट इज लिहिलं. सिग्मा आहे, सिग्माच्या जागेवर काय टाकणार, सिग्मा इथं आहे m/πr², m/πr². आणि या ठिकाणी सिग्मा नंतर r⁴, आणि सगळ्यांना आपण जे आहे 4 जसं लिहिलं तसं. बघा एकदा परत काय केलं, फक्त आपण या ठिकाणी सिग्माच्या जागेवर m/πr² ही व्हॅल्यू टाकली. आता काय भेटेल आपल्याला 2 हे इतकं केलं. त्यानंतर हे पाय आणि पाय कॅन्सल होईल, r² आहे आणि r⁴ आहे, तर 4 मधून 2 राहतील. तर या ठिकाणी आपल्याला जे ID चा फॉर्म्युला भेटला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज इक्वल टू m इथं आहे, इथं r² आहे, तर mr²/2 हा फॉर्म्युला भेटला. तर आता आपण बघितलंय का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, दोघांमध्ये डिफरन्स बघितलं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय आहे mr², मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय आहे mr²/2. दोघांमध्ये कोणाचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. आणि का आहे, कारण त्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते सर्कमफरन्सवर आहेत आणि त्यामुळे त्यांचं डिस्टन्स जास्त असल्यामुळं त्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग हे जास्त आहे आणि डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया हे कमी आहे. आता आपल्याला पुढची टर्म बघायची, रेडियस ऑफ गायरेशन. आणि रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय हे बघण्यासाठी आपण पहिल्यांदा बघू का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी आपण कसं फाइंड करतो. तर जर आपल्याकडे कोणती भी बॉडी आहे आणि ह्या बॉडीमध्ये एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि यामध्ये पार्टिकल्स आहेत, या पार्टिकलला समजा याचं मास m1, m2 आणि mm, आणि सेंटर पासून त्यांचं डिस्टन्स r1, r1, r2 आपण असं घेतलं. तर आपण याचं डेरिव्हेशन नुसार याचा एक फॉर्म्युला काढला होता आणि तो फॉर्म्युला आपल्यासाठी होता समेशन, कशाचा फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शियाचा, समेशन I फ्रॉम 1 to n mi ri². हा आपल्यासाठी एक फॉर्म्युला होता. कधी, ज्यावेळेस डिस्क्रीट पार्टिकल्स असतील म्हणजे त्यामध्ये काहीतरी डिफरन्स असणार, डिस्टन्स मध्ये काहीतरी डिस्टन्स असणार आणि त्यामध्ये हा आपल्याला फॉर्म्युला भेटला होता. आता आपण काय करणार का, यामध्ये सेंटर ऑफ मास आपल्याला माहित आहे काय असतं सेंटर ऑफ मास, का असं एक पॉइंट का ज्या ठिकाणी आपण होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आपण असं कन्सिडर करतो का त्या पॉइंटला सगळ्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, अशा पॉइंटला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. तर या ठिकाणी आपण ही बॉडी घेतली आणि ह्या बॉडीमध्ये जर एक पॉइंट घेतला आणि त्या पॉइंटला आपण काय सपोज केलं का त्या पॉइंटला पूर्ण बॉडीचं मास, ह्या पूर्ण बॉडीचं मास काय होतंय, कॉन्सन्ट्रेट होतं असं आपण ऍज्युम केलं. आणि असं केल्यानंतर आपण त्याचं या ठिकाणी त्याचं सेंटर आहे, सेंटर पासूनचं जे डिस्टन्स असणार ह्या पॉइंटचं, कोणतं पॉइंट आहे, हे पॉइंट आहे सेंटर ऑफ मास.
का ज्या ठिकाणी पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, तर या ठिकाणी हे पॉइंट आहे सेंटर ऑफ मास आणि हे त्याचं सेंटर ऑफ ऍक्सिस आहे. तर या ठिकाणी जे डिस्टन्स असणार ऍक्सिस पासून त्या पॉइंटचं जे डिस्टन्स असणार त्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. परत एकदा ऐका, काय आहे? रोटेशनल जे ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस पासून पॉइंटचं डिस्टन्स, कोणतं पॉइंट? सेंटर ऑफ मास. का असा पॉइंट ज्या ठिकाणी होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, तर त्या ठिकाणी त्या दोघांमधलं डिस्टन्स, त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. पण यासाठी एक कंडिशन आहे. कशी कंडिशन? का या ठिकाणी जे मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला ह्या बॉडीचा, सेम मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी भेटायला पाहिजे. हे पॉइंट आपल्याला असं ऍडजस्ट करायचं का त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेम भेटायला पाहिजे. समजा या ठिकाणी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय भेटलं? 20 kg मीटर स्क्वेअर इतकं जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया भेटलं, तर या ठिकाणी पण आपल्याला 20 kg मीटर स्क्वेअर इतकंच मोमेंट ऑफ इनर्शिया भेटायला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला हे पॉइंटला ऍडजस्ट करावं लागेल. आणि ऍडजस्ट केल्यानंतर जे डिस्टन्स होईल त्या डिस्टन्सला म्हणणार आपण रेडियस ऑफ गायरेशन. तर आपण आता त्याची डेफिनेशन बघू. इट इज द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन, डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉइंट. सोपं आहे. काय म्हटलं आपण? काय हे डिस्टन्स आहे कुठलं? ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि पॉइंटचं. पण तो पॉइंट कसा आहे त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे. तर बघा, अँड पॉइंट ऍट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. का त्या पॉइंटला होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. का सगळं मास या ठिकाणी काय झालेलं आहे? कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. सो ऍज टू गिव्ह द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया as that of the body about the given axis. अशा प्रकारे का ते काय करतोय? का सेम मोमेंट ऑफ इनर्शिया देतो. कोणाचं? जे बॉडी होतं त्याचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया होतं, सेम मोमेंट ऑफ इनर्शिया कोण देतोय? का हे पॉइंट देतोय. आणि त्या पॉइंट नंतर त्यामधलं जे डिस्टन्स असणार त्याला म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन. परत एकदा ऐका, डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन and point at which whole mass of the body is supposed to be concentrated so that to give the same moment of inertia as that of the body about the given axis. क्लियर आहे? तर हे काय आहे? एक डिस्टन्स आहे. आणि कशामधलं डिस्टन्स आहे? का रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशनचं आणि पार्टिकलचं. पण कोणतं पार्टिकल आहे? का हे असं पार्टिकल आहे का असं पॉइंट आहे का ज्या ठिकाणी होल मास ऑफ बॉडी हे काय होते? कॉन्सन्ट्रेट होते. आणि दोघांचं इफेक्ट सेम आहे. म्हणजे दोघांचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया बघितलं तर सेम आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया भेटल बॉडीचं. आणि ते पॉइंट घेऊन त्यापासून जे मोमेंट ऑफ इनर्शिया काढलं त्याचं. तर आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला काढू. आता हे पॉइंट आहे आणि पॉइंट साठी आपण 3 फॉर्म्युले बघितले होते मोमेंट ऑफ इनर्शियाचे. तर पॉइंट असेल तर काय असतं? डिस्क्रीट असेल तर डिस्क्रीट बॉडी असेल तर काय असणार? आणि नंतर कंटिन्युअस बॉडी असेल तर काय असणार? पॉइंट असेल तर डायरेक्ट mr स्क्वेअर, डिस्क्रीट असेल तर समेशन I फ्रॉम 1 to n mi स्क्वेअर. आणि जर कंटिन्युअस बॉडी असेल तर इंटिग्रेशन ऑफ dmr स्क्वेअर. हे 3 फॉर्म्युले बघितले होते. तर या ठिकाणी आपलं काय mr स्क्वेअर. तर काय I इज इक्वल टू m आणि या ठिकाणी r ला रिप्लेस केलेलं. r म्हणजे काय होतं? ऍक्सिस पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स. तर या ठिकाणी आपण काय घेतलंय? त्या डिस्टन्सला आपण एक्सप्रेशन नाव दिलं, ते आहे k आणि ते झालंय mk स्क्वेअर. आता k म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ गायरेशन, डिस्टन्स आहे. त्याची व्हॅल्यू काढायची. कशी काढणार? आता आपण I आहे आपल्याकडं आणि हे m त्याला आपण डिवाइड करू आणि हे भेटलं आपल्याला k स्क्वेअर. म्हणजे काय झालं? आता जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल, कशाची व्हॅल्यू काढतोय आपण? k ची. तर रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू भेटेल आपल्याला √I/m. आणि जर हे आपण कन्सिडर केलं तर मास तर कॉन्स्टंट राहतं, तर त्यावरून आपल्याला असं भेटणार k इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √I/m.
आय, म्हणजे जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला के ची व्हॅल्यू जास्त लागणार, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हे पॉइंट जितकं लांब असणार ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तितकं जास्त त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया असणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 3 टॉपिक आज संपवले. फर्स्ट बघितलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, त्याचा फॉर्म्युला भेटला mr². नंतर बघितलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, त्याचा फॉर्म्युला mr²/2. आणि थर्ड बघितलं रेडियस ऑफ गायरेशन, आणि त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतं, I is equal to mk². आणि त्यावरून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशन व्हॅल्यू बघितली √I/m. ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघू. थँक्यू.